भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। प्रथम सेवक पाठ 2 परमेश्वर म्हणजे काय? घरी गेल्यावर बाबांनी त्यांना कापूर आणि अगरबत्ती आणाव्या सांगितली। कापूर आणि अगरबत्ती आणल्यावर ते बाबांच्या समोर बसले। बाबांनी अगरबत्ती लावली, कापूर ज्योत लावली। कापूर विझल्यावर गंगारामजींच्या दोन्ही डोळ्यांना अश्रूंची धार लागली। ते खूप रडू लागले। ते काहीच बोलत नव्हते। काही वेळाने ते शांत झाले। बाबांनी त्यांना समजावले, गंगारामजी, भगवंताची ज्योत लावली, त्यासमोर ती ज्योत कमी पडली, त्यामुळे तिची प्रखरता कमी झाली। भगवंताने तुमची आत्मज्योत चैतन्य केली, म्हणून तुम्ही खूप रडू लागले असे बाबांनी निरूपण केले। कारण माणूस जरी सर्व व्यवहार करतो तरी व्यवहार करताना माणसाला वाटते की आपण जागृत आहोत व जे करतो ते चांगले व सत्य करतो, परंतु काही वेळेस त्याचे मन काही व्यवहार करताना ग्वाही देत नाही आणि मनात सारखे काहीतरी विचार करीत असतो, तेव्हा तो खरे व्यवहार करीत नाही, म्हणून त्याचे मन त्याला सारखे डिवचत असते। म्हणजेच त्याची आत्मज्योत जागृत होऊन त्याचा आत्मा त्याला शांत बसू देत नाही। आणि हीच त्याची खरी आत्मप्रचिती आहे। आणि हाच आत्मा परमात्म्याचा एक भाग आहे। हाच परमात्मा खरा परमेश्वर आहे। तो 24ही तास मानवाजवळ जागृत असून चैतन्य आहे। जेव्हा मानवाच्या आत्म्याला काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा मानव भयभीत होतो आणि त्याचे आत्मशक्तिबल कमी होते। त्यामुळे त्यावर भयभीत करणारी दुसरी कल्पनारूपी शक्ती स्वार होते। तिला तो भूत समजतो आणि म्हणून ही कल्पनारूपी शक्ती भयामुळे त्याच्या मनातून केव्हाही निघत नाही। भयभीत झालेले लोक जेव्हा बाबांकडे येतात तेव्हा बाबा त्यांना मार्गदर्शन करीत असतात की अचेतन शक्ती आहे। मानवाला तेव्हाच सेवक मानले जाते जेव्हा त्याचा आत्मा चैतन्य बनतो आणि तो आत्मा त्याला जागृत करतो। जरी माणसाला असे वाटत असेल की साक्षात्कार मिळाला म्हणजे आत्मा चैतन्य झाला, पण यास बाबा कधीही मान्य करीत नाहीत। कारण मानव स्वभाव असा आहे की तो मोह, माया, अहंकार यामध्ये गुंतलेला आहे। त्यामुळे त्यांच्यात या गोष्टी फार लवकर तयार होतात आणि तो अचेतन होऊ शकतो। कारण बाबा विदेहावस्थेत असताना परमेश्वराने त्यांच्यासह संपूर्ण मानवांना बेईमान म्हटले आहे हे बाबांना त्याने शिकविले आहे। म्हणून बाबा नेहमी सांगतात की जोपर्यंत मानव परमेश्वराबद्दल जागृत होत नाही तोपर्यंत त्याचा आत्मा चैतन्य होऊ शकत नाही। बाबांनी परमेश्वराचे जे संतुलन केले आहे, जी जागृती आत्म्यातून मिळाली आहे ती खरी भगवंताची शक्ती आहे। ती निराकार आहे। बाबांनी तिला आकार करून दाखविली आहे। ती अदृश्य आहे। तिला कोणीही पाहू शकत नाही। तिचे फक्त गुण दिसतात। परंतु बाबांनी त्या शक्तीला पाहिले आहे। बाबांनी विश्वाएवढा एक डोळा पाहिला आहे। ती अफाट शक्ती आहे। तीच खरी आत्मज्योत आहे। ती प्रत्येक मानवात आहे आणि तोच परमेश्वर आहे। तोच परमात्मा आहे, याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे। भगवान बाबा हनुमानजी की जय। महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय। परमात्मा एक। सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय।